नमस्कार. आपण आलो आहेत वाडे, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी माननीय शैलेश भाऊ पाटील यांच्या शेतात. शैलेश भाऊंनी त्यांच्या केळी या पिकाला जिवंत जीवामृताचा वापर केला होता. जिवंत जीवामृताचा वापर केल्यानंतर काय अनुभव आला, शैलेश भाऊंकडून ऐकून घेऊ. सर, काय अनुभव आला? सर नमस्कार. माझं नाव शैलेश अरुण पाटील, राहणार वाडे. मी हा जो बाग बघताय आपण आता, या बागेमध्ये साधारण 3 ते 4 वेळेस जिवंत जीवामृताचा वापर केलेला आहे. आणि हा वापर केल्यानंतर मला म्हणजे चांगले रिझल्ट असे आलेत की पूर्वी टेम्परेचरमुळे याला थोडंसं हे पण जाणवत होतं, जसा ट्रेस येत होता किंवा थंडीमुळे पण ट्रेस येत होता. असे ट्रेस जे ते जिवंत जीवामृत वापरल्यामुळे निघून गेले. शिवाय पांढरी मूळ वगैरे यांची पण चांगली डेव्हलपमेंट झाली. आणि झाडाला जो ॲरोमा पाहिजे तो चांगला होता, पानांमध्ये गॅप होता तो चांगला मिळत होता. अपटेकिंग सगळ्यात चांगल्या पद्धतीने वाढत होता. सर, तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की वापरलं पाहिजे का नाही? नाही, 100%. मी तर म्हणतो शेतकऱ्यांनी दोन्ही पद्धतीने, अर्थात रासायनिक पण आणि जैविक पण दोन्ही पद्धतींचा उपयोग करून शेतीमध्ये दोघांचा चांगला उपयोग करून म्हणजे 50-50% उपयोग करून शेतीत वापर केला पाहिजे. म्हणजे थोडक्यात शेतकरी बंधूंनो, तुम्हाला वातावरणाचा तुमच्या बागेत असलेला ताण काढायचा आहे, मग उन्हाचा असो थंडीचा असो, अपटेक वाढवायचा आहे, शायनिंग वाढवायची आहे, ॲरोमा वाढवायचा आहे. तर त्यासाठी जसं शैलेश भाऊंनी त्यांच्या शेतात जिवंत जीवामृताचा प्रयोग केला तसं तुम्ही पण करू शकतात. ओके, धन्यवाद. नमस्कार. अभय.